बातम्यांना। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि या अधिवेशनात अवकाळी पाऊस आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे। कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सुद्धा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे। तसंच राष्ट्रवादीच्या 2 गटातही या अधिवेशनात जुंपण्याची चिन्ह दिसतात। नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येपासून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातलाय आणि यावरनं मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली आहे। विरोधकांचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेला सुपारी पान ठेवावं लागेल असा टोला फडणवीसांनी लगावलाय। हिंगोली परभणी महामार्गावर डिग्रस कराळे फाटा परिसरामध्ये मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा होतीये। या सभेसाठी तब्बल 110 एकर जमिनीवर मैदान तयार करण्यात आलेलं आहे, तर 150 एकर परिसरावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा शाखेच्या वतीनं अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झालाय। चंद्रपूरमधल्या चिमूर शहरामध्ये आजपासून हे आंदोलन सुरू होत आहे। ओबीसींच्या मागण्यांमध्ये मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केलं जाऊ नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय सर्वेक्षण व्हावं अशा प्रमुख मागण्या आहेत। मराठा आरक्षण रद्दबातल करण्याच्या निर्णयाचं पुनर्विलोकन व्हावं अशी मागणी करणाऱ्या राज्य सरकार आणि इतरांच्या क्युरेटिव्ह पिटिशनवर सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यीय घटनापीठापुढे बुधवारी सुनावणी झाली। सरकारनं फेरविचार याचिकेत मांडलेले मुद्दे क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये मांडलेत। कोर्ट यावर आता काय निर्णय देणार याचीच प्रतीक्षा आहे। 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत आज हायकोर्टात सुनावणी होतीये। महाविकास आघाडीनं तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवलेली 12 आमदारांच्या नावाची यादी मागे घेण्यात आली। त्यामुळे दिलेल्या यादीनुसार आमदारांची नियुक्ती करावी, अन्यथा ही यादी मागे घेण्यामागचं सविस्तर कारण द्यावं अशी मागणी करणारी जनहित याचिका उबाठा गटानं हायकोर्टात दाखल केली आहे। औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव हे नामांतर केल्याचा वाद हायकोर्टात पोहोचलाय। औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या मुद्द्यावरनं हायकोर्टात दाखल याचिकांवर आज सुनावणी होतीये। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅन्ट्री बसवण्यासाठी पुन्हा ब्लॉक घेतला जाणार आहे। खंडाळा हद्दीमध्ये गॅन्ट्री बसवण्याचं काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत दुपारी 12 ते दुपारी 2 पर्यंत घेतलं जाईल। या कालावधीत मुंबईच्या दिशेनं होणारी अवजड वाहनांची आणि लहान वाहनांची वाहतूक किवळे पुलावरनं केली जाईल। येवल्यामध्ये साठवून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याला चांगला दर मिळतोय। 8 महिन्यात 17,32,343 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आणि विक्री झालेली आहे। यातून शेतकऱ्यांनी 150 कोटी रुपये कमावलेले आहेत। कापसाच्या दरावरील दबाव अद्यापही कायम आहे। कापसाचा सरासरी दर हा 7,000च्या दरम्यान असून आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या दरावरचा दबाव पाहायला मिळतोय। कापूस दरावरचा दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे। बाजारात हिरव्या मिरचीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून नरमाई दिसतेय। सध्या हिरव्या मिरचीला सरासरी 2,500 ते 3,500 दरम्यानचा भाव मिळतोय। पावसानं मिरची पिकाला मोठा तडाखा दिलेला होता, त्यामुळे पुढच्या काळात हिरव्या मिरचीचे दर तेजीत राहू शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे। राज्यातल्या बाजारामध्ये सोयाबीनचे दर स्थिर आहेत। सोयाबीनला प्रति क्विंटल 4,600 ते 4,900 पर्यंतचा दर मिळतोय। सोयाबीनच्या दरात आणखी काही सुधारणा होऊ शकते असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे। आल्याच्या दरामध्ये गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरूच आहे। आल्याचा दर 7,000 ते 9,000च्या दरम्यान असून बदलत्या वातावरणाचा फटका आले पिकाला बसतोय। परिणामी आल्याचं उत्पादन यंदा सुद्धा कमी असू शकतं असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे। देशामध्ये सध्या तुरीची मोठी टंचाई आहे। तुरीचा पुरवठा कमी असल्यानं दर तेजीत असून तुरीला प्रति क्विंटल सरासरी 10,000 ते 12,000 रुपयांचा दर मिळतोय। तुरीचे दर आणखी काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे। मुंबईतल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टानं सरकारला खडेबोल सुनावलेत। आगीच्या घटनांबाबत सरकार उदासीन का आहे? कोर्टानं सांगितल्यावरच सरकार कृती करणार आहे का, अशा शब्दात कोर्टानं या प्रकरणातल्या सरकारच्या उदासीन भूमिकेवर ताशेरे ओढलेत। मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमध्ये 10 मजली कर्करोग रुग्णालय उभारलं जाणार आहे। नायर हॉस्पिटलमध्ये 1998 पासून रेडिओ ऑन्कोलॉजी विभागाच्या माध्यमातून कर्करुग्णांवर उपचार केले जात असून 2007 मध्ये मेडिकल ऑन्कोलॉजी विभाग सुरू करण्यात आलेला होता।
2026 पासून पूर्ण क्षमतेनं कर्करोग रुग्णांवर उपचार केले जातील। दुकानांवरच्या आणि आस्थापनांवरच्या मराठी पाट्यांसाठी पालिकेनं गेल्या 8 दिवसांपासून सुरू केलेल्या कारवाईमध्ये तब्बल 90% पाट्या मराठीत आढळलेल्या आहेत। गेल्या आठवड्याभरामध्ये 20,000हून अधिक दुकानांना भेटी देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये 1100 दुकानं आणि आस्थापनांवर मराठीत पाट्या नसल्यानं कायदेशीर कारवाईचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यातल्या 2री ते 8वीच्या पुस्तकांना जोडलेल्या वह्यांच्या कोऱ्या पानांना विद्यार्थ्यांची पसंती मिळालेली आहे। बालभारतीनं केलेल्या सर्वेक्षणामध्ये 97% शिक्षक, 91.77% पालक तर 68.90% विद्यार्थ्यांना कोरी पानं आवडत असल्याचं त्यांनी सांगितलंय। सर्वेक्षणातनं अनेक विद्यार्थ्यांना एकात्मिक पाठ्यपुस्तकं मिळालेली नसल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। शहरातनं वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाच्या बाबतीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डानं पिंपरी चिंचवड पालिकेला नोटीस बजावलेली आहे। हरित लवादाच्या निर्देशानुसार संपूर्ण सांडपाणी प्रक्रिया न केल्याबद्दल आपल्यावर दंड का आकारू नये, बँक हमी का जप्त करू नये असा जाबही विचारला गेलाय। 15 दिवसात कृती आराखडा सादर करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड शनिवार आणि रविवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत। पुण्यातील लवळे इथल्या एका खाजगी विद्यापीठाच्या पदवी प्रदान कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। तसंच लोणावळ्यातल्या कैवल्यधाम इथल्या योग संस्थेला ते भेट देणार आहेत। राज्य शासनाच्या विभागातल्या विविध संवर्गातील 842 पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि यासाठीची अर्ज प्रक्रिया 12 डिसेंबरपासून सुरू होणार आहे। ठाण्यातल्या कारागृहातनं 2 महिन्यामध्ये 262 कैद्यांची सुटका करण्यात आलेली आहे। ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे बंदी पुनर्विलोकन समिती विशेष अभियान राबवण्यात आलेलं होतं आणि या अभियानाच्या माध्यमातून मोफत विधी सहाय्य पुरवण्यात आलं असून यामुळे ठाण्यातल्या विविध कारागृहातनं 262 कैद्यांची सुटका झाली आहे। पनवेल शहरामध्ये 8 डिसेंबर ते 15 जूनपर्यंत आठवड्यातील 1 दिवस पाणी पुरवठा बंद असेल। पनवेलकरांना जूनपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करता यावा यासाठी पनवेल पालिकेनं पाण्याचं नियोजन करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे आठवड्यातील 1 दिवस जलकुंभाच्या क्षेत्रनिहाय पाणी पुरवठा बंद करून पाण्याचं नियोजन केलं जाणार आहे। जळगावात वडनगरीमध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांचा शिवपुराण कथा सप्ताह आयोजित करण्यात आला। या सप्ताहात दुसऱ्या दिवशी सुद्धा पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते। कथा सोहळ्यात उपस्थित भाविकही भक्तिगीतांवर ठेका धरत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं। उल्हासनगरच्या पंजाबी कॉलनी गुरुद्वाराजवळ एका तरुणावर धारदार हत्यारानं हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये जगजीत सिंग हा तरुण गंभीर जखमी झालाय। सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जुन्या वादातून आरोपी विशाल सिंग आणि त्याच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याचं समजतंय। मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये विशाल सिंग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। घराकडे जाण्यासाठी रस्ता मिळावा या मागणीसाठी लोहारा पंचायत समितीसमोर राम पोकळे यांचा मुलगा गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलाय। मात्र प्रशासन याची दखल घेत नसल्यानं मुलाच्या समर्थनामध्ये आता आई वडील सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले। मागणी तत्काळ मान्य करा आणि मुलाचं उपोषण सोडवा अशी मागणी आई वडिलांनी केलेली आहे। तुळजाभवानीला दान केलेल्या सोन्या चांदीच्या अनेक दागिन्यांमध्ये बोगस हे दागिने असल्याच्या तक्रारी मंदिर संस्थानला मिळालेल्या होत्या आणि हा आता गोंधळ रोखण्यासाठी संस्थाननं दागिने शुद्धीकरण मोहीम हाती घेतलेली आहे। या मोहिमेत मंदिर संस्थानकडून 28 लाखांची मशीन खरेदी करण्यात आलेली आहे। आता भाविकांनी दान केलेलं सोनं आणि चांदी जागेवरच मोडलं जाणार असून त्याची पावती देखील भाविकांना दिली जाईल। त्यात नेमकं किती सोनं शुद्ध आहे हे तपासलं जाणार आहे। आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम निर्देशांकांमध्ये धाराशिवचा देशात 8वा क्रमांक आलेला आहे। आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत नीती आयोगानं देशातल्या 22 राज्यांमधनं एकूण 112 जिल्ह्यांची आकांक्षित जिल्हा म्हणून निवड केलेली होती। त्यापैकी त्या 112 जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रातील धाराशिव, नंदुरबार, वाशिम आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यांचा समावेश आहे। 1.5 लाख गिरणी कामगारांची सोडतीपूर्वीच पात्रता निश्चिती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय।
त्यानुसार पात्रता निश्चितीसाठी आतापर्यंत अंदाजे 80,000 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी म्हाडाकडे कागदपत्र सादर केली आहेत। त्यातील 60,000 गिरणी कामगार आणि त्यांचे वारस पात्र ठरलेत। उर्वरित कामगारांच्या कागदपत्रांची छाननी सुरू आहे। चंद्रपूरमध्ये टुरिस्ट गाईड अभिषेक गुरनुले यांनी वीरा वाघीण आणि तिच्या 2 बछड्यांची मोहक छबी कॅमेऱ्यात टिपलेली आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या कोलारा भागातली ही दृश्य आहेत। आपल्या बछड्यांसह स्वच्छंद विहार करणाऱ्या वाघिणीनं या भागामध्ये पर्यटकांना अनेकदा दर्शनही दिलंय। बछड्यांनी काही काळ आईच्या पहाऱ्यामध्ये पाण्यात दंगामस्ती देखील केल्याचं पाहायला मिळालं। मनोज जरांगे पाटलांच्या जळगावमध्ये विविध ठिकाणी जाहीर सभा पार पडल्या। यामध्ये जरांगेंच्या ताफ्यात मराठा कार्यकर्ते असल्याचं भासवून फिरणाऱ्या आणि पाकिट आणि दागिन्यांची चोरी करणाऱ्या मालेगावमधल्या 5 जणांच्या टोळीला जळगाव पोलिसांनी आता अटक केली आहे। स्मिता ठाकरे यांनी मुंबईतल्या मुक्ती कल्चरल हब इथं आयोजित केलेल्या श्री तुलसीजी महाराज श्रीमद भागवत कथा सप्ताहाच्या 4थ्या दिवशी राज्यपाल रमेश बैस यांची विशेष उपस्थिती होती। आपला सनातन धर्म खूप जुना आणि पवित्र आहे आणि भागवत कथा श्रवण करणं अत्यंत पवित्र असल्याचं राज्यपालांनी यावेळेला म्हटलंय। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून हर्सुल तलावात वॉटर पार्क उभारण्यात येणार आहे। या कामासाठी इच्छुक एजन्सीजकडून स्वारस्य प्रस्ताव मागवण्यात येणार आहेत। राज्यातल्या सगळ्या दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सुप्रीम कोर्टानं 25 नोव्हेंबर ही अंतिम मुदत दिलेली होती। मात्र 8 दिवस उलटून सुद्धा काही आस्थापना मालकांनी दुकानांवर नामफलक मराठी भाषेत लावलेले नाहीत। त्यामुळे मनसेनं चिखली शहरातल्या अशा आस्थापना आणि दुकानांवरचे नामफलक जे अन्य भाषेत होते अशा ठिकाणी आता काळं फासलेलं आहे। मुंबई ते छत्रपती संभाजीनगर अशी इंडिगोची संध्याकाळची फ्लाईट बुधवारी तांत्रिक कारणामुळे रद्द झाली। त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली। मात्र हे विमान तांत्रिक कारणामुळे रद्द झाल्याचं कंपनीनं दुपारीच प्रवाशांना कळवल्याचं कंपनीनं स्पष्टीकरणही दिलं। मात्र तरी सुद्धा संध्याकाळी प्रवाशांची विमानतळावर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। सप्टेंबर महिन्यामध्ये पाणलोट क्षेत्रात झालेल्या तुफान पावसामुळे तापी नदीला मोठा पूर आलेला होता। पुराचं पाणी शेतांमध्ये शिरून रावेर, यावल, जळगाव, चोपडा, अमळनेर, धरणगाव या तालुक्यांमध्ये सुमारे 5,144 हेक्टरवरच्या केळीसह अन्य पिकांचं नुकसान झालं। 8,838 शेतकऱ्यांना तापी नदीच्या पुराच्या पाण्यामुळे फटका बसला। शेतकऱ्यांना 6 कोटींची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आणि लवकरच ही भरपाई शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिलेली आहे। भायखळ्यात उबाठा गटाला शिवसेनेनं धक्का दिलाय। भायखळ्यातील पदाधिकारी संतोष कदम यांची 15 दिवसात शिवसेनेमध्ये घरवापसी झालेली आहे। 15 दिवसांपूर्वीच कदम यांनी उबाठा गटात प्रवेश केलेला होता। मात्र काही दिवसातच कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना उपनेते यशवंत जाधवांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप जाहीर केलं। मुख्यमंत्र्यांकडे असलेली काही खात्यांची जबाबदारी ही इतर मंत्र्यांकडे देण्यात आलेली आहे। यामध्ये नगरविकास खातं उदय सामंत, परिवहन खातं दादा भुसे यांच्याकडे सोपवण्यात आलं। त्याचबरोबर दीपक केसरकरांकडे पर्यावरण खातं देण्यात आलेलं आहे। सध्याच्या काळामध्ये सगळ्यांच्याच झोपेच्या वेळा बदललेल्या आहेत। त्यातच शाळांसाठी मुलांना सकाळी लवकर उठावं लागतं। मुलांची झोप पूर्ण होत नाही। राज्यपाल रमेश बैस यांनी हीच बाब अधोरेखित करत मुलांची झोप चांगली व्हावी यासाठी शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा अशी सूचना केलेली आहे। त्यावर लहान मुलांच्या शाळांच्या वेळेबाबत बालरोग तज्ज्ञांच्या अहवालानंतर निर्णय घेणार असल्याचं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। मुंबईच्या दादरमधल्या प्रसिद्ध भरत क्षेत्र या साडीच्या दुकानावर ईडीनं छापेमारी केली आहे। या दुकानाशी संबंधित मुंबईतल्या 5 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली आहे। साडी विक्रीच्या आडून गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप आहे आणि त्याचबरोबर 133 कोटी रुपयांच्या फसवणुकीचे आरोप प्रथमदर्शनी करण्यात आलेले आहेत। या प्रकरणी 2019 मध्ये भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल झालेला होता। रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा वर्धा जिल्ह्यात दाखल होताच पावसाला सुरुवात झाली। 12 डिसेंबरला या यात्रेचा नागपुरात समारोप होणार आहे। पावसामध्ये सुद्धा रोहित पवारांची संघर्ष यात्रा मार्गक्रमण करताना दिसून आली। सत्ताधारी सत्तेत धुंद आहेत तर आम्ही लोकांमध्ये राहून सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठीचे प्रयत्न करत आहोत असं रोहित पवार यांनी म्हटलंय।
नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अपयश आलेलं असलं तरी काँग्रेस लोककल्याणासाठी काम करत राहील। या देशात कोणत्याही व्यक्तीची किंवा पक्षाची हवा नाही। देशात घटनात्मक लोकशाही टिकवून ठेवायची असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही, असं मत काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य कन्हैया कुमार यांनी व्यक्त केलेलं आहे। गोंदियामध्ये गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे। या अवकाळी पावसानं गोंदियातल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना हवालदिल केलाय। शेतात कापून ठेवलेल्या धानाचं नुकसान झाल्यानं तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत।